राज्य सरकारने शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे याकरता आज ठाण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शासकीय विश्रामगृहाबाहेर मुंडन आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी देखील या आंदोलनाच्या दरम्यान हजेरी लावली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाची परवानगी घेतली नसल्याने पोलीस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली। नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। विशेष म्हणजे यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। महाराष्ट्राचा तमाम शेतकरी आत्महत्या करतोय। दिवसागणिक 2-2, 3-3 आत्महत्या होत आहेत। आपला बाप आपला भाऊ गेल्याचं दुःख, आपल्या चुलता गेल्याचं दुःख या पोरांना झाल्यामुळे गेले अनेक दिवस ते माझ्या मागे लागले होते की साहेब दुःखाचं म्हणून हे करायला आपल्याला मुंडन करायला हवं। आणि आज प्रतिकात्मक दुःख सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंडन केलंय। कमीत कमी शहरी भागातल्या कार्यकर्त्यांमध्येही जर हा राग असेल तर सरकारने आता परिस्थिती ओळखावी। शेवटी ही सुद्धा गावातलीच पोरं आहेत, जरी कामाधंद्यानिमित्त ही ठाण्यात आली असली, मुंबईत असली असली तर त्यांचं मूळ हे गावी आहे आणि गावातला माझा भाऊ दुःखी आहे, आत्महत्या करतोय, ही वेदना आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सहन होत नाहीये।